या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार जरांगे पाटील जी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नमस्कार। तुम्ही सुद्धा ऐकलं असेल लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले। त्यांचं असं थेट म्हणणं आहे की गंभीर आरोप खरं तर तुमच्यावर करण्यात आलेले आहेत। तुम्ही मुंबईकडे कूच करताय कारण गणेशोत्सवात तुम्हाला दंगल घडवायची आहे, असा हाकेंचा आरोप आहे। नाही ते त्यांना महत्व नाहीये, त्यांना आम्ही महत्व पण देत नाही आणि देण्याचं गरज पण नाही। त्यांनी त्यांच्या समाजासाठी लढावं, आम्ही त्यांच्या सोबत आहे, एसटी आरक्षणासाठी लढावं। परंतु हे त्यांना दोष देऊन उपयोग नाही, आम्ही त्यांना कधी विरोधक मानलं नाही, मानणार पण नाही। हे सगळं देवेंद्र फडणवीसचे शब्द आहेत, हे देवेंद्र फडणवीसचं म्हणणं आहे आणि ते लोकांच्या तोंडावरून ते ओढून घ्यायला लागलेत। देवेंद्र फडणवीसला दंगल करायची ही लोकात चर्चा होती, कारण ते ज्यावेळेस तिकडं अधिवेशनाला गेले, त्यांच्या पक्षाचे सगळे ओबीसीचे लोक घेऊन, त्यांच्या पक्षाच्या ओबीसीचे म्हणतो मी, सगळा ओबीसीचे लोकांनी आता फडणवीसांना ओळखलंय। त्यांच्या तोंडातून शब्द गेला देवेंद्र फडणवीसचा, मी लढणार ओबीसीसाठी। मग मराठ्यांनी तुम्हाला सत्ता दिली, तुम्ही मराठ्यासाठी नाही लढणार का फडणवीस? लोकांच्या तोंडून तुमचे शब्द हे देवेंद्र फडणवीस ओढून घ्यायला लागलेत, ही सत्य परिस्थिती आहे। आणि या राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा कळालंय, भाजपमधल्या मराठ्यांच्याही लक्षात आलंय देवेंद्र फडणवीस मराठ्यांविषयी किती चाल करायला लागलाय। देवेंद्र फडणवीस म्हणे की मी ओबीसीसाठी लढणार, मराठ्यासाठी का नाही लढणार बाबा? मराठ्यांनी तुला मत नाही केले का? मराठ्यांचे लेकरं का तुला वाटोळं करायचं? सत्ता घेताना तुला मराठी लागते आणि आज लेकरा बाळांच्या कल्याणासाठी तो बोलत नाहीये, म्हणजे तू कसं वागणूक कशी? दुसरा त्याचा शब्द आहे की माझा रक्त, माझा डीएनए ओबीसीचा आहे। आधी म्हणत होता हिंदुत्वच आहे, आता म्हणतो ओबीसीचा आहे। ज्यावेळेस मराठी जरांगेजी तुम्ही मत मांडू शकता, मी तुम्हाला फक्त विनंती करते, राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्या पदाची आपण गरिमा ठेवूया, मुख्यमंत्री आहेत ते, तुम्हाला त्यांच्यावर टीका करायची तुम्ही थेट करू शकता, पण मला असं म्हणायचं आहे की मुख्यमंत्री पदावर असताना आपण थेट अरेतुरे न बोलण्यापेक्षा त्या पदाची एक गरिमा राखूया। चला तुमच्या शब्दाला मान देतो, त्यांनी सुद्धा इथून पुढे सभ्यपणानं वागावं, पण मी त्यांच्या पदाला अरे तुरे म्हणत नाही। मी मुख्यमंत्र्याला नाही बोलत, त्या नावाला बोलतोय, देवेंद्र फडणवीस नावाला। पण तरी नावाला तसं सभ्यता वागावं लागतं, जनतेशी वागावं लागतं। मराठ्यांचा द्वेष करून चालत नाही, धनगराचा, ओबीसीचा, दलितांचा, मुस्लिमांचा द्वेष करून चालत नाही। जो प्रमुख व्यक्ती बसलाय त्यामुळे मी मुख्यमंत्री शब्दाला बोलत नाही, मुख्यमंत्री शब्दाची गरिमा मी राखतो, मी त्याच्या नावाला बोलतोय। पण हरकत नाही तुमचा शब्द आम्ही, चला मीडियाच्या बांधवांनी आम्हाला खूप साथ दिलेली, मीडियाचा शब्द मी सरकारपेक्षाही जास्त मानतो, त्याला इथून पुढे आता आवाजावं बोलतो, काही हरकत नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांनी कधीही आमच्यावर गरळ ओकू नाही, ही फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे। तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत, तुम्हाला कधीतरी गरिमा असली पाहिजे, जाती जातीत वाद नाही लावायचे। तुम्ही काय बोलले फडणवीस साहेब, काय बोलले? तुम्ही बोलले मुंबईत मराठी येणार आहेत, पोलिस बघून घेतील। ही धमकी नाही, हे षडयंत्र नाही, हे जाळपोळीचं लक्षण नाही। हे काय बोलायला लागलात तुम्ही, कशामुळे बोलायलात? आणि हे जे जाळपोळीचे शब्द दुसऱ्याच्या तोंडून यायला लागले, त्याच्या आमदाराच्या, कार्यकर्त्याच्या, त्यांच्या, त्याचं कारण ते की देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना बोलायला लावलंय। ही देवेंद्र फडणवीस साहेबांची सगळ्यात मोठी चूक आहे। तुम्ही चॅलेंज करू नका मला, फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही मला चॅलेंज करू नका। मी इमानदार आहे, पोरा बाळासाठी लढतोय गरीबाच्या, मला वाटतं माझ्या गरीबांचे पोरं मोठे झाले पाहिजेत। तुम्हाला काय वाटतं आमच्या पोरांचं वाटलं? मराठीने सत्ता नाही दिली तुम्हाला, भाजपमधल्या पोरापुरींना मोठं नाही व्हायचं, सत्तेतल्या पोरापुरींना मोठं नाही व्हायचं, आमचे लेकरं बाळा आम्हाला मोठे नाही करायचे, गोरगरीब शेतकऱ्यांनी किती दिवस कष्ट करायचे, माथाडी कामगार आम्हीच, डबेवाले आम्हीच, हमाल्या आम्हीच करायच्या, कंपन्यात कामं आम्हीच करायचे, एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर आम्हीच, टपऱ्या आम्हीच चालवायच्या, हॉटेल आम्हीच चालवायचे, गरीब किराणा दुकानं आम्हीच चालवायचे, गरीब आम्ही तेल मीठ खाऊन आमचे लेकरं बाळ मोठे करतो, कष्ट करतो, भाजी भाकरी खाऊन आमचे लेकरं बाळ आम्ही मोठे करतो। फडणवीस साहेब का तुम्ही उलटलात आमच्या लेकरावर? काय केलं तुम्हाला आमच्या लेकरानं? चला लोकशाहीच्या या चॅनलच्या माध्यमातून माझं आव्हान आहे फडणवीस साहेबाला, का बरं तुम्ही एवढी गरळ वागता? का बरं आमच्या लेकी बाळींना मारलं तुम्ही अंतरवालीतल्या? शांततेत बसलो नाही आम्ही, लोकशाही पाळली नाही आम्ही संकेत पाळले नाहीत, सगळे लोकशाहीचे नियम पाळले नाहीत, सगळ्या निकषाला धरून शांततेत ताई आम्ही आंदोलन केलंय। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या मनात आमच्या मराठ्यांविषयी खूप द्वेष आहे बघा, त्यांनी द्वेष सोडावा। लोकशाहीच्या माध्यमातून फडणवीस साहेबांना माझं आव्हान आहे, तुम्हाला असं तुमच्या म्हणायचं आहे शब्दाला की मान दिला। लक्ष्मण हाके यांचे शब्द
हाकेंचे स्वतःचे नाही, तुम्ही यावर मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र टाकताय. जरांगेजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की पहा, महाराष्ट्राचा सण आहे, राज्याचा सण असा जेव्हा दर्जा मिळतो गणेशोत्सवाला, त्यानंतर होत असलेला हा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव आपण सारेच जण साजरे करणार आहोत. घराघरात बाप्पा विराजमान होणार आहे. अशा वेळी मुंबईत आपण कूच करायचं म्हणताय, आंदोलन करण्याचं म्हणताय, त्यावेळी मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या गणेशोत्सव काळामध्ये मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. घराघरात भक्तिमय वातावरण खरं तर असं असतं. अशा वेळी मात्र हा मुद्दा उपस्थित करून कुठंतरी गैरसोय होईल, वेठीस धरलं जाईल, वाहतूक कोंडी होईल, असं नाही का तुम्हाला वाटत? ताई, आम्हाला एक रस्ता द्यावा मुख्यमंत्री साहेबांनी. तुमच्या चॅनलचा सन्मान केला आम्ही आता त्यांना अर्ध न बोलता आम्ही त्यांना आवाजावं बोलायला लागलो. आता त्यांनी आम्हाला एक रस्ता द्यावा या कडीचा त्या कडीला. आणि गणेश उत्सव ही परंपरा मराठ्यांनी जतन ठेवली. आम्ही हिंदू संस्कृती पाळतो ताई, आम्ही वारकरी संप्रदायाची परंपरा पाळतो. आम्ही गणेश उत्सव असो, कोणते सण असो, आम्ही थाटामाटात करतो. आता आम्ही थाटामाटात करायलो. आम्ही लालबागच्या दर्शनाला चाललो गणपती बाप्पाच्या. आम्ही आमच्या लेकरा बाळासाठी मुंबईला चाललो. का येऊ नये मुंबईला? आम्ही मागही करोडून आलो, शांततेत आलो ताई, शांततेत वापस गेलो. फडणवीस साहेबांच्याच मनात द्वेष आहे, त्यांनी षडयंत्र रचले आणि दुसऱ्याच्या माध्यमातून ते बोलून घ्यायला लागलेत, वधून घ्यायला लागलेत. आम्ही यांना बाकीच्याला दोष देत नाहीत, त्यांना विरोधक मानत नाहीत, कधी मानणार पण नाहीत. फडणवीस साहेबांनी त्यांची चाल आजपासून लोकशाहीचा चॅनलचा कार्यक्रम त्यांनी ऐकावा. त्यांनी सभ्यपणानं समाजाशी वागावं. आमच्या लेकरांवरती हात उचलू नये. आम्ही शांततेत मुंबईत यायला तयार आहेत. आम्ही सुद्धा भक्त आहेत, आम्ही सुद्धा गणेश भक्त आहेत. सणवार आमच्या धर्माचे आहेत. आम्हाला कळतंय मुंबई आमची आहे. मुंबईलाही कळतंय की महाराष्ट्र आपला आहे. हेही लेकरं तुमचेच आहेत मुंबईवाल्यांचे. हे न्यायासाठी आलेत बाप्पाच्या दारात. काय अडचण आहे? काय येऊ नये? आम्ही शांततेत येतो, आम्ही शांततेत जातोय. आम्ही तिथं लालबागचं दर्शन घेऊ, आम्ही विसर्जनात सहभागी होऊ, आम्ही लाखभर तुम्हाला स्वयंसेवक देतो. आमची परंपरा आहे. आम्ही इतकी घाण जातीचे आम्ही नाही येत की आम्ही आमच्या उत्सवात, आमच्या हिंदू धर्मात आम्ही काही ढवळाढवळ करू. आमच्या परंपरेला गालबोट लागण असं ताई, लोकशाहीला आम्ही शब्द देतो. गालबोट लागण असं एकही पाऊल मराठी उचलणार नाहीत. उलट शोभा येईल गणेश उत्सवाला, आंदोलनाला, की जगात शांततेत गणेश उत्सव पार पडला. आम्ही मराठी लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक तुम्हाला द्यायला तयार आहेत. पण आम्हाला आडू नका, आम्हाला डवचू नका, आमचा अपमान करू नका. फडणवीस साहेबांनी लोकशाहीचा कार्यक्रम ऐकावा आणि आव्हान स्वीकारावं की आम्ही शांततेत येणार आहेत. आमच्या लेकरा बाळाला आरक्षण देऊन टाका. हेच मराठी तुमचं उदो उदो करतील. मराठी सत्ता दिली ताई तुम्ही फडणवीस म्हणताय की साहेबाला. आम्ही शांततेत येणार आहोत, आमच्या मागण्या आम्ही शांततेत मांडणार आहोत. मुंबईत येण्यासाठी कोणाचाच विरोध नाहीये. पण या सगळ्या मुद्द्यावर मात्र गणेशोत्सव समन्वय समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील काल एक मुद्दा उपस्थित केलेला होता. त्यांचं देखील नेमकं हेच म्हणणं होतं, सणासुदीचा काळ आहे आणि त्यावेळी मात्र आंदोलनं केली जात आहेत, कुठंतरी वाहतूक कोंडी होऊ शकते अशी एक भीती या ठिकाणी वर्तवण्यात आलेली होती. त्याकरता म्हणून मी तुम्हाला हा मुद्दा उपस्थित केला. जरांगेजी, तुम्ही म्हणताय की आता आपण शांततेच्या मार्गाने मुंबईत पोहोचणार आहोत, आंदोलन करणार आहोत. एक मराठा लाख मराठा असं म्हणत 29 ऑगस्टला जरांगेंच्या नेतृत्वात अवघं मराठा वादळ, आपण म्हणूया भगवा वादळ, हे मुंबईच्या दिशेनं कूच करेल. पण या सगळ्या संदर्भात गणेशोत्सव काळामध्ये अशा हे करण्याची वेळच येऊ नये या दृष्टिकोनातून तुमच्या वतीनं काही शिष्टमंडळ पुन्हा एकदा सरकारशी बोलण्याकरता 2 पाऊल पुढे जाणार आहे का? काही 2 पावलं समन्वयाच्या दृष्टीनं टाकली जाणार आहेत का? अगदी थोडक्यात. ते आडमुठ्यात उतरले ताई, आपण बे मग आडमुठ्यात उतरतो. पण लोकशाहीला शब्द दिला आपण आज. त्यांनी चर्चेला यावं, आम्ही चर्चेला जायला मोकळे नाहीत. दार खुले, त्यांनी चर्चेला यावं, आमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कुठेही कोंडी होणार नाही वाहतुकीची, एक रस्ता आम्हाला द्यावा. मुंबई आमची, आमचे गणपती सुद्धा गणपती बाप्पा आम्ही विसर्जनाला मुंबईत आणतो ना. काय अडचणी? राज्यात चांगली परंपरा पडल उलट की राज्यभरातले सगळे गणपती पवित्र समुद्रात येतात. आपली मुंबई आहे, सगळ्यांचं वैभव आहे मुंबई, तिकडे आम्ही येतोय, न्याय मागायला येतोय. आम्हाला न्याय द्या. आमचं काय म्हणणं नाही, मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा. आमच्या आहेत 8-9 मागण्या, त्याची पुरेची अंमलबजावणी करावी. अभ्यास नाही, अभ्यासाला आम्ही आता देत नाही. चर्चा बी नको आम्हाला, डायरेक्ट अंमलबजावणी पाहिजे. आम्ही ऐकायला तयार आहेत.
पण मुंबईत ताई आम्ही 100% येणार म्हणजे येणार, शांततेत हटणार नाही. अगदी जरांगेजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आता मात्र हटणार धन्यवाद ताई. नाही, मुंबईत येणार म्हणजे येणारच असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. तर सरकारनं देखील आपल्याशी संवाद साधण्याकरता यावं, आपण चर्चेला अजूनही तयार आहोत, पण आता मात्र अंमलबजावणी हवी असं जरांगे पाटील म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.